नमस्कार. अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी जिभेला चव आणणारी मोकळी सुटसुटीत अशी शेवयाची खिचडी. करायला खूप सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेवयाची खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत. या कपाने भाजून घेतलेल्या शेवया 2 कप घेतलेले आहेत. इथं तूप टाकून किंवा तेल टाकून आपल्याला शेवया भाजून घ्यायच्यात. हलका ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला शेवया भाजून घ्यायच्यात. आता इथं 2 कप शेवया घेतलेल्या आहेत. आता आपण दुसरं साहित्य बघूया. शेवयानंतर काय काय लागणार आहे ते. शिजवलेली मूग डाळ आहे 2 चमचे घेतलेली आहे. त्यानंतर इथं आवडीप्रमाणे कोथिंबीर घेतलेली आहे. अद्रक, लसूण आणि खोबरं याचं वाटलेलं वाटण घेतलेलं आहे 2 चमचे. त्यानंतर इथं मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. शेंगदाणे घेतलेले आहेत. इथं 1 चमचा शहाजिरा आणि दालचिनीची पावडर करून घेतलेली आहे. आपण दुसरा कोणताच मसाला वापरणार नाही. फक्त आपल्याला शहाजिरा आणि दालचिनीचीच पावडर 1 चमचा वापरायची. त्यानंतर इथं पाव चमचा हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे आणि 1 चमचा बेगडी मिरची पावडर घेतलेली आहे. आणि 1 मध्यम आकाराचा बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची. आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि आपल्याला 5 ते 6 चमचे तेल ओतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. तेल व्यवस्थित गरम झाले. अर्धा चमचा मोहरी टाकायची आपल्याला तेलामध्ये. आपली छान मोहरी तडतडली गेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे खोबरं, आलं आणि लसूण याचं वाटण वाटलेलं होतं ते टाकायचं आहे. आपल्याला व्यवस्थित खोबरं, आलं आणि लसूण हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडासा गुलाबी रंग आपल्या खोबऱ्याला आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे व्यवस्थित परतून घ्यायचे, तळून घ्यायचे तेलामध्ये. शेंगदाणेसुद्धा आपले शेंगदाणे खोबरं व्यवस्थित परतलं गेले. आता त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं त्याच्यावरती आपण मीठ टाकूया आणि व्यवस्थित आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे. आपल्याला कांदा परतल्यानंतर 2 हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे. आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि 1-2 ते 3 मिनिट आणखीन आपल्याला कांदा परतू द्यायचा आहे तेलामध्ये. आता आपल्या कांद्याला सुद्धा हलका गुलाबी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. टोमॅटोवर सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपला टोमॅटो पटकन शिजला जाईल आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आता आपला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतला गेला आहे. तेल सुटलेलं आहे आपल्या टोमॅटोलासुद्धा. आता यानंतर आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकायचं ह्याच्यामध्ये. पाव चमचा हळद घालायची आणि मूग डाळ टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये भिजवलेली. 1 मिनिटभर आपल्याला तिखट आणि मूग डाळ तेलामध्ये परतून घ्यायची. 1 मिनिटभर झालेला आहे. आपली व्यवस्थित मूग डाळसुद्धा तेलामध्ये परतली गेली आहे. आता यामध्ये आपल्याला बटाटा कट केलेला घालायचा आहे आणि बटाटासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हलवत राहायचं याला जेणेकरून खाली चिटकणार नाही आणि गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची. बटाटासुद्धा आपल्याला 50% तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, शिजू द्यायचा आहे. थोडंसं झाकण ठेवूत आपण म्हणजे बटाटा पटकन शिजला जाईल. 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत. आपला बटाटासुद्धा व्यवस्थित 50% शिजला गेला आहे. यानंतर ह्याच्यामध्ये आपला सिक्रेट मसाला हा चमचावर शहाजिरा आणि दालचिनीची 1 चमचा पावडर केलेली आहे ती पावडर टाकायची आहे. आपल्याला दुसरा कोणताच मसाला वापरायचा नाही. आणि थोडीशी कोथिंबीर, कच्ची कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यामुळं ना फ्लेवर खूप छान येतो त्याचा. आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं याला. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची. त्यानंतर आपल्याला इथं पाणी टाकायचं. ह्याच्यामध्ये 2 कप शेवया घेतलेल्या होत्या तर 2 कपासाठी आपल्याला 3 कप पाणी ओतायचं. ह्याच्यामध्ये 2 कप शेवयासाठी 3 कप पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे. आणि हलवून घ्यायचं एकदा ह्याला आपल्याला. आणि आपल्याला ह्या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची. इथं बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. रंग किती भारी आलेला आहे तुम्ही बघू शकता. आपल्याला यामध्ये शेवया टाकायच्यात. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं ह्याला.
व्यवस्थित हलवल्यानंतर आपल्याला एक 2 ते 3 मिनिट याच्यावरती ताट झाकून ठेवायचं आहे. आता आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. तर रंग किती छान आलेला आहे आपल्या खिचडीला, तुम्ही बघू शकता. एक 50% आपली शेवयाची खिचडी शिजत आलेली आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण हे कमी जास्ती करू शकता. आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं ह्याला. एकदम मोकळी सुटसुटीत दिसायली आहे आपली शेवयाची खिचडी. आता आणखीन आपल्याला एक 3 ते 4 मिनिट याला झाकण झाकून ठेवायचं आहे आणि अधूनमधून याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली चिटकणार नाही. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. व्यवस्थित आपली शेवयाची खिचडी शिजली गेली आहे. एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे. एकदम भारी. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आता आपल्याला. तर इथं बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत आपली शेवयाची खिचडी तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आता आपण शेवयाची खिचडी सर्व करून घेऊया. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.